सुमारे 6,12,000 कोटी रुपयांची तरतूद असलेला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधानसभेत तर दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत केला सादर. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर. 21 ते 60 वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची मदत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत. ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 100% शिक्षण शुल्क सवलत जाहीर. मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा. दुग्ध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर. वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची घोषणा. वारीच्या जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोल डिझेलवरच्या मूल्यवर्धित करात कपात. या भागात डिझेल प्रति लिटर सुमारे 2 रुपये तर पेट्रोल 65 पैसे स्वस्त. सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांची अतिवृष्टी करत जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प, विरोधकांची टीका. नीट प्रकरणी सरकार संसदेत बाजू मांडण्यास तयार. विरोधकांनी राजकारण आणि दिशाभूल न करता चर्चेसाठी यावं, धर्मेंद्र प्रधान यांचं आवाहन. आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान. आणि चेन्नई येथे सुरू झालेल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावांचा डोंगर. शेफाली वर्माचं द्विशतक तर स्मृती मंधानाचं 1.5 शतक पूर्ण.